सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक शहरात एकीकडे रस्त्यांचे कामं सुरू आहेत, त्याच्यामुळे शहरभर अशा पद्धतीचे खड्डे खोदण्यात आलेले आहेत। अनेक भागांमध्ये या ठिकाणी मातीचे ढिगारे आणि त्याच्यामुळे होणारे अपघात आहेत। या सगळ्या कामांमुळे एकीकडे नाशिककर त्रस्त आहेत, तर दुसरीकडे आज सकाळच्या सुमारास महापौर आणि उपमहापौर हे दोघंही थेट रस्त्यावर अधिकाऱ्यांना घेऊन आलेले आहेत आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती या सगळ्या मुद्द्यांवरनं आता महापौर उपमहापौरांकडून केली जाते आहे। शहरामध्ये सिंहस्थाच्या निमित्तानं जे काही कामं सुरू आहेत त्या कामांमुळे नाशिककरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। मात्र आता या सगळ्या कामांच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांचा होणारा मनस्ताप लक्षात घेता महापौर उपमहापौर थेट या ठिकाणी मैदानात उतरलेत। महापौर स्वतः आहेत आपल्याबरोबर। ताई, अनेक दिवसांपासून नाशिककरांना हा त्रास होतोय, शहरात खड्डे खणून ठेवलेले आहेत, मोठे या ठिकाणी मातीचे ढिगारे आहेत, अपघात होत आहेत। काय नेमकी आज आपण या ठिकाणी आलेला आहात, काय पाहणी करताय? नाही, आज हीच खरं असं नागरिकांना काम सुरू झाल्यापासून आम्ही सगळ्यांना सांगतोय, नागरिकही समन्वयाने घेत आहे, पण प्रत्येकाचं एक लिमिट असतं। आणि आज जेव्हा नागरिक यांच्या जीवाला धोका आहे तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम आहे, आम्ही फील्डवरती सेफ्टी नॉर्म्स आहेत की नाही आणि नेमकं काय काय करून घेण्याची गरज आहे ते अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन्स देतोय। कारण आपण बघताय, खडीची गाडी जेव्हा खाली होते ती खडी सगळ्या रस्त्याभर पसरते, त्याच्याने टू व्हीलर्स जे आहे ते सटकत आहेत आणि अनेकदा असं होतं आहे की लेफ्टला जो ढिगारा आहे मारलेला त्याच्यामुळे लेफ्टची क्रॉसिंग बंद होते। त्याच्यामुळे हे मटेरियलचं प्लॅनिंग कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना ह्या ज्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, पण रोजच्या जेव्हा होऊन जातात ना तेव्हा त्याचा मनस्ताप जास्त वाढतो आणि हा जो मनस्ताप आहे तो नाशिककरांना आता पाहायला मिळतोय। आणि त्याच्यावरती उपाययोजना म्हणून खरं तर आज सरप्राईज व्हिजिट ठेवली। कारण जर सकाळी सकाळी आपण उतरून बघितलं नाही की हे नेमके काय करता, इथे PMC कन्सल्टंट नेमलेले आहेत। जर ह्या कामांसाठी कन्सल्टंट आहे तर मग तो आहे कुठे आणि तो करतो काय आहे? जर कामावरती लक्ष देण्यासाठी मॉनिटरिंग सिस्टीम आहे, आपल्या कुंभचे कामं चालू असतील किंवा रेग्युलर ड्रेनेज पाईपलाईन युटिलिटीजचे कामं चालू आहे, याच्यावरती जर आपल्याला कन्सल्टंट देखील उपलब्ध आहे, मग कन्सल्टंट अशा प्रकारे सेफ्टी सांगतात का? आणि जे काही सेफ्टी नॉर्म्स इतर ठिकाणी लागू आहे तेच नाशिक महानगरपालिकेमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्टर्सला सांगितलेले असताना या कॉन्ट्रॅक्टर्सवरती थेट कारवाई करायचे आदेश मी दिलेले आहेत। उपमहापौर साहेब, आपण या ठिकाणी आलेला आहात। सिंहस्थाच्या कामांना नाशिककरांचा विरोध नाही, जे कामं सुरू आहेत ते नाशिककर सहन देखील करतायत, मात्र ज्या अटी शर्ती ठेकेदारांना दिलेल्या आहेत त्या पाळल्या जात नाहीयेत। खऱ्या अर्थानं आता या सगळ्या गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत। विकास हा कोणाला नको आहे, विकास हा नाशिककरांना पाहिजेच आहे, परंतु विकास होत असताना ज्या पद्धतीने करोडो रुपये शासनाने, राज्य शासन आणि केंद्र शासनाने नाशिक महानगरपालिका खर्च करते विकासावरती, परंतु हे सगळं करत असताना जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे, ज्यांना जे काही नियम टाकून दिलेले आहे टेंडर वर्क ऑर्डरमध्ये, त्या नियमाचं कुठेही पालन होताना दिसत नाही आहे। याचा अर्थ आंधळं दळते आणि कुत्रं पीठ खाते। मला असं वाटतं हजारो करोड रुपये ज्यावेळेस खर्च करून या शहराचा शाश्वत विकास करण्यासाठी आपण सर्व शासन कटिबद्ध झालेलं आहे, मग ही परिस्थिती का? आज आपण बघता निष्पाप लोकांचे बळी जात आहे, अपघात होत आहे, जे कामं चालू आहे त्यांना बॅरिकेटिंग नाही आहे, एकही नियम फॉलो होत नाही आहे। आणि आज महापौरांना त्या ठिकाणी मी धन्यवाद देईल की त्यांनी सांगितलं आज आपल्याला हे नाशिककर सफर होत आहे। सिंहस्थ कुंभमेळा होतच आहे, तो आपण जोर चांगला करणारच आहोत, परंतु या सगळ्या दरम्यानमध्ये आमचा नाशिककर मात्र या धुळीने, या त्रासाने, या खड्ड्याने हा त्रस्त झालेला आहे। आणि हे का होतंय याची आज आम्ही व्हिजिट करतोय। एक शेवटचा प्रश्न, नाशिककरांना आपण काय थेट आवाहन करणार आहात? अधिकारी असतील किंवा जे ठेकेदार असतील त्यांच्या संदर्भात महापौर उपमहापौर थेट भूमिका घेणार आहे? नक्कीच याच्यामध्ये जे कोणी आपल्याला काम चुकारपणा करताना दिसतील, जे कोणी नियमाचं उल्लंघन करताना दिसतील, कारण नाशिककर हा प्रत्येकजण टॅक्स पेअर आहे, टॅक्स भरतो आणि त्याला टॅक्स भरत असताना त्यांची मानसिकता आहे नाशिककरांची का विकास हा झालाच पाहिजे, परंतु हा असा कारभार नाशिककरांना अपेक्षित नाही आहे। आणि तो महापौर असतील किंवा आम्ही असू किंवा 122 लोकप्रतिनिधी असेल, हे हक्काचे नागरिकांचे लोकप्रतिनिधी आहेत। नागरिक आमच्याकडे तक्रारी घेऊन येतात आणि त्या तक्रारीचं निवारण करणं ही आमची प्रामुख्याने जबाबदारी आहे। म्हणून आज सकाळी 7 वाजेपासून महापौरताई आणि मी आणि आमचे सगळे अधिकारी या ठिकाणी ही जी काही पाहणी करतोय याच्यामधून ओरिएंटेड आपल्याला जे काही भविष्यामध्ये जो त्रास होणार आहे तो कमी करायचा आहे आणि सोल्युशन करायचं आहे।
आपण बघतोय महापौर उपमहापौर हे थेट सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत. सिंहस्थाच्या कामांना आता सुरुवात झालेली आहे. मात्र हे कामं सुरू असताना ज्या पद्धतीचा मनस्ताप नाशिककरांना सहन करावा लागतोय त्या पार्श्वभूमीवर आता महापौर उपमहापौर यांनी स्वतः अधिकाऱ्यांसोबत ही पाहणी केलेली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे कामं जे आहेत ते वेगानं सुरूच राहणार आहेत. मात्र कामं सुरू असताना इतर नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. आणि जे अधिकारी किंवा जे ठेकेदार या सगळ्या सूचनांना पालन करणार नाहीत किंवा यांचं एकूणच नियमांचं पालन न करता अशा पद्धतीनं कामं करतील त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा इशारा देखील महापौरांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.